सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, एक हिरा चमकला. भगव्या चंदनाचा शिवनेरी प्रकट झाला, शिवनेरी प्रकट झाला. हातात घेऊन तलवार, हातात घेऊन तलवार, शत्रूवर गरजला, शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात तसा एक राजा निघाला, एक राजा निघाला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कल्पना रविकांत पुरे आहे. आज मी तुम्हाला अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार. त्याला तुम्हाला नव्हे, मला नव्हे, संपूर्ण देशाला अभिमानाचा आहे. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बाळगणारे, त्रस्त मुलांना करणारे, पराक्रम करणारे, तिन्ही जग जाणार, शिस्तप्रिय वा वाणिज्य ते जिजाऊचे पुत्र वा महाराष्ट्राची शान. हा न मानत राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1636 रोजी सोन्याचा दिवस उगला, सोन्याचा दिवस उगला. या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचे शिवनेरी किल्ल्यावर एका एकचाच जन्म झाला, एका एकचाच जन्म झाला. तो युगपुरुष म्हणजे श्रीमान श्रीमंत योगी जनतेचा राजा, लोक कल्याणाचा राजा, दैत्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. ते लहानपणापासून अत्यंत हुशार व कुशाग्रवृत्तीचे होते. माता जिजाऊकडून त्यांना उत्तम संस्कार मिळाले. वडील शहाजीराजेकडून त्यांना शौर्याचा वारसा लाभला, शौर्याचा वारसा लाभला. त्याने प्रवीण झाले, प्रवीण झाले. वयाच्या 15व्या वर्षी त्याने रायरेश्वराच्या मंदिरात महोत्सवात जाऊन गुलाम गेले. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्य निर्माण करण्यात खूप अवघड गोष्ट होती. त्या कारण सर्वत्र गुलामगिरी होते, सर्वत्र गुलामगिरी होते. समोर बलाढ्य बलाढ्य सरदार होते, समोर बलाढ्य बलाढ्य सरदार होते. अशा स्थितीत माझ्या राजाने जीवाला जीत जाणारे मावळे निर्माण केले. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरादबाजी देशपांडे अनेक मावळ्यांना निर्माण केले. तो आला नव्हता, त्याला आणला होता. तो मेला नव्हता, त्याला मारला होता. पत्ती जाताचा बोका माझ्या राजीने त्याला फाडला होता, माझ्या राजीने एकट्याला पडला होता. महाराज सतीराम जगताचा पत्र वेळा शेतकऱ्याची बोटे छाटली, सिद्धीदाराला वेळ दिला, अग्र्याच्या कधीतून सुटका. अनेक पराभव केला, अशा अनेक पराभव केला. माझ्या राजाने अनेक गड जिंकले. तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. जिंजीरा, पन्हाळा, पुरंदर अशा अनेक गड जिंकले. माता जिजाऊने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्याने सत्यात उतरवले, सत्यात उतरवले. अजून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. 37 वर्ष गुलामगिरी राहावं लागलं, 37 वर्ष गुलामगिरी राहावं लागलं. अन्यायाला ग्रासलेले गोरगरीब जनतेला लोक कल्याणाला प्रेम मंगल. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजे होते, हे फक्त राजे होते. तर ते स्वातंत्र्य, तर ते दुष्काळी मदत करीत असायचे, स्त्रियांचा आदर सन्मान करीत असायचे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजे होते, फक्त राजे नव्हते, तर ते स्वातंत्र्य निर्माण करणारे, सुसंस्कृतीचे दागिने निर्माण करणारे एक शिल्पकार होते, एक शिल्पकार होते. प्रत्येक वर्षी छत्रपती शिवाजी आपले राजे म्हणून अभिमानाचा नव्हते, आपले राजे म्हणून अभिमानाचा नव्हते. म्हणून मला म्हणावेसे वाटते, म्हणून मला म्हणावेसे वाटते, इतिहासाच्या पानावर, राज्याच्या मनावर व मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्यकरण राजा, राज्यकरण राजा छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराज. मी जाता जाता एवढेच म्हणे, मी जाता जाता एवढेच म्हणते, 65 किलो तलवार चलत नाम यशाच, जो 2000 सैनिक अकेला था उसका नाम बाजी, जो 8 घंटे में घोड़ा दिल्ली से पुनः तक लगा था उसका नाम संताजी, जो मुगलों के चाबी में घुसकर मुगलों को ही जासूसी करता है उसका नाम बहीर थी, जो हाथ कटे फिर भी लड़ते उसका नाम तानाजी, जो शेर के साथ मिलकर शेर का चाक फाड़ा था उसका नाम छत्रपति संभाजी, और ये सबको लेकर स्वराज्य निर्माण करता उसका नाम छत्रपति शिवाजी. शिवाजी बोला
जय जिजाऊ